पुन्हा पुन्हा थरथरणारे सुरकुतलेले हात फिरवत त्या वाड्याच्या तटबंदी भिंतींना तडे पडलेले न्याहाळत. काच खळग्यांच्या ढिगाऱ्याखाली दडलेल्या आठवणी, निष्पर्ण झालेल्या झाडाभोवताली बोरी बाभळींच्या काटेरी झुडपांची वाढलेली प्रचंड दाटी, अस्वस्थतेची खूण मनाला जाणवलीच. तिथल्या मनुष्यवस्तीला शाप लागलेला, जणू तिथल्या मनुष्यवस्तीला शाप लागलेला. आतल्या प्रत्येक सराला भुंग्याने घर केलेली, वाळव्यांचीच तिथे पैदास, रोखणारे टोकणारे आवाज तिथे दाबून टाकलेले, गुलामीच्या तिथे झुंडी, प्रत्येक खिडकीला एक छिद्र, मोकळ्या हवेलाही तिथे येण्यास बंदी, प्रत्येक भिंत चुन्याने बरबटलेली, आक्रोशाच्या किंचाळ्यांनी कानालाही तडे पडलेली. कधी काळी त्या वाड्यात, कधी काळी तो वाडा माणसांनी गजबजलेला असायचा, कधी काळी तो वाडा माणसांनी गजबजलेला असायचा. सुख दुःख प्रत्येक क्षण वाटून घेतलेली असायची. नव्या नव्या पिढ्या इथूनच वाढलेल्या, नवनव्या पिढ्या इथूनच वाढलेल्या. मग पंख फुटलेल्या त्या नव्या युगाला कोण थांबवणार? मग पंख फुटलेल्या त्या नव्या युगाला कोण थांबवणार? जुन्या त्या आठवणीत कोण रमणार? एक एक उडून गेलेल्या घरट्यातल्या पिल्ल्यांना परत येण्याची आस तरी कशी असणार? एक एक उडून गेलेल्या घरट्यातल्या पिल्लांना परत येण्याची आस तरी कशी असणार? वाडा ओसाड पडला, जणू वय सरून गेल्यासारखा. वाडा ओसाड पडला, जणू वय सरून गेल्यासारखा. म्हातारा, मग जिवंत असलेल्या प्रत्येक जीवाला एकल कोंड्याने भयंकर वेढलेली, मग जिवंत असलेल्या प्रत्येक जीवाला एकल कोंड्याने भयंकर वेढलेले. मग त्या वाड्याच्या बंद कुलपानेच तिथे पहाऱ्यासारखे पहारा देत दिसावे, वर्षानुवर्ष.